प्राणनाथा, मालक, धनी, स्वामी असं म्हणणारी बाई आहे का? तिच्या चपलाचं मंदिर बांधितो मी. येडिंग झाली जिबेल तुमच्या, नाही का? नाही म्हणा वाटत आहे का? नाही, महाराजाच्या पाया पडतात आणि नवऱ्याला मालक म्हणत नाहीत. जी बाई नवऱ्याला मालक म्हणत नाही ती महाराजाच्या पाया पडती, महाराजच तिच्या पापान जळून जाईल. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती आहे, जी कुंकू लावते तिचा. काय आदर महाराज, मालक, स्वामी, प्राणनाथा. काय ग, या विश्वातला सर्वात मोठा तपस्वी कोण? बायकोनं नवऱ्याला प्रश्न केलाय, या विश्वातला सर्वात मोठा तपस्वी कोण? तर तोंडातून वाक्य पडलं, प्रिये, या जगातला एक नंबरचा तपस्वी मुनी श्री विश्वामित्र. मांडीवरल्या कुऱ्हाडीचं पाणीच झालं रवींद्रजी, पाणी झालं. हातावर पाणी घेतलं, लोहाचं पाणी, लोखंडाचं पाणी हातावर घेतलं. दयानंद बाबा पर्णकुटीत गेले, संकल्प सोडा, ब्रह्मऋषी होतात. जीवनभर एक कल्पपर्यंत वाद होता, आज तो वाद मिटलाय. म्हणून आनंदाश्रू डोळ्यातून आले वशिष्ठांच्या, आणि डोळ्यातलं पाणी उजव्या हातावर घेतलं आणि आशीर्वाद दिला. राजर्षी होतात, एक ब्रह्मऋषी आणि एक राजर्षी. चंद्र सूर्य येतोपर्यंत कोणाची मायवेली हे पद काढून घ्यायची, एवढा अधिकार महाराजा लोकांचा. वरी फेकला सामान्य तुमच्या माझ्यासारखा सोयाबीन कापणारा माणूस, सामान्य तुरी कापणारा माणूस, कापूस उपटिणारा, कापूस येचणारा, कापूस येचणं झाल्या उपटावत लागून ज्वारी पाडणारा साधा माणूस, साधा शेती काम करणारा. वरी फेकल्याबरोबर स्वर्ग प्राप्त होत नाही, त्याच्यासाठी दुसरा स्वर्ग तयार केला. काय ताकद आहे संतांची. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, उत्तानपाद राजाचं आमंत्रण. त्या काळातल्या ठराविक संन्याशी लोकांना आमंत्रण उत्तानपादाचं आलं. राजा आहेत उत्तानपाद, उदाहरण क्रमांक 2. किती मोठे संत, यती योगी तपी सिद्ध अनुरागी नामधारक शिवस्वरूप ब्रह्मस्वरूप ब्रह्मलीन महंत यती योगी, अशा लोकांना उत्तानपादाचं आमंत्रण आहे.
आश्रमावर पत्रिका आल्या. उत्तानपादाच्या नगरीच्या अलीकडे एक आश्रम होता. त्या आश्रमावर विश्वातला 6व्या क्रमांकाचा संन्यासी पोचला. तुमच्या परंपरेतला 6व्या क्रमांकाचा संन्यासी नामधारक आहे. त्या संन्याशाचं नाव आहे देवर्षी नारद. अधिकारी संन्यासी. किती अधिकारी सांगू, आपल्यावर कृपा आहे त्या संन्याशाची. त्या संन्याशाने शिवजींना भजन म्हणू लागलं म्हणून आपल्याला भजन करता येते. सूर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. काय संन्यासी. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. माधवा मुरली मनोहर रे. भजन ही परंपरा बाबाजी शिवजींनी आणलेली आहे. शिवजीच्या अगोदर भजन नव्हतं. भजन ही सुरुवातच शिवजींनी केलंय. वारकरी संप्रदायाची स्थापना शिवजींची. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. संप्रदायाची स्थापना शिवजींची. नारद तुंबर सांब गायन करे. परंपरा भजनाची शिवजीची. भजन करी महादेव. आणि भगवान शिवजीनं आरक्षित केलेले संन्यासी देवर्षी नारद. नारद त्या आश्रमावर पोचले. पत्रिका पाहिली. कसली पत्रिका आहे? काही नाही म्हणे उत्तानपादाचं आमंत्रण आहे. नाही जायचं म्हणे त्याच्या घरी. नारदांचा आदेश कोण टाळणार? एकही येती गेला नाही. एक बी योगी नाही, एक बी तपी नाही, एक बी सिद्ध नाही, एक बी अनुरागी नाही, एक बी नाही. स्वयं नारदाला पत्र. पूज्य श्री गुरुवर्य प्रातस्मरणीय नारद महर्षी कळावे. बऱ्यापैकी लिहिलं. मी उत्तानपाद आहे, आमचा का त्याग करता? पत्र जे घेऊन आलाय त्याच्याकडे गुंडाळायचं आणि त्याला म्हणायचं तुझ्या राजाला वापस दे. 10-11 पत्र वापस. प्रांतीय राजा, प्रांतीय राजा, प्रांतीय यायचं पद कोणी काढून घेऊ शकत नाही. अशी राजे ते. वापस पत्र वापस. शेवटचं पत्र लिहिलं दयानंद बाबा. पत्र वापस येत होते, नारद येत नव्हते. नारद न गेल्यामुळे कुठलेच साधू येत नव्हते. म्हणून पत्र लिहिता लिहिता डोळ्यातून पाणी पडायचं ना अक्षर मोडून गेले आणि हेच पत्र पाठिलं. नारदान पत्र वाचिलं आणि पत्र देणाऱ्याकडे सांगितलं याला काय हरकत नाही रे, पण तुमचा राजा बायकोच्या अधीन आहे आणि पत्नीच्या अधीन ज्याचं जीवन आहे ती माणसं दोन्ही लोकात अपूज्य ठरतात. मालकांचा पुरावा आहे. हा, प्रत्येक भजन्यानं बाहेर निघताना 5 अभंग वाचूनच निघायचं. मग ज्ञानोबारायच्या गाथ्यातले वाचा की तुकोबारायच्या गाथ्यातले वाचा. लगेच प्रसाद करायचं बंद नाही का? तेच तर म्हणून टाका तिथं. कारण आपल्याला ज्ञानोबाराय तुकोबारायमुळे किंमत आहे. आणि आता काय गाथे घ्यायची गरज नाही. तुम्ही नशीबवान माणसं आहेत. तुमच्या मोबाईलमध्ये सगळे गाथे आहेत. बेकार चोटगीर गावकर याला मोठा मोबाईल नाही. नाही तुमच्या मोबाईलमध्ये बटन दाबल्याबरोबर सगळे गाथे. गाडीत बसल्या बसल्या पण 5 गात अभंगावर आवर्तन करायचंच. पडलेच पाहिजे तोंडातून. कीर्तन परंपरेत प्रमाणाला फार मोठी किंमत आहे. खूप मोठी किंमत आहे प्रमाणाला. दोन्ही ठिकाणी अपूज्य. पत्नीच्या अधीन ज्याचं जीवन येतो. राजा हा पत्नीच्या अधीन असल्यामुळं सर्वांनी टाळला. काय त्यांचा महिमा सांगते. एके दिवशी राजा ज्या पत्नीच्या अधीन आहे
त्या पत्नीच्या एका दुष्कर्मामुळे, अंतःकरणातल्या थोड्याशा पापामुळे एका पवित्र बालकाला द्वारकाबाई सखुबाई बसान खाली. काय तुम्ही काय मंत्री नाही आहेत का? बसा खाली मुकाट्यानं. हे शेवटच्या मंगलाष्टकाला येणारे सगळं लग्न हिचकून टाकते. विठाला 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 एका चिमुकल्या बालकाला ढकलून दिलं. ज्यावेळेला ध्रुव घराच्या बाहेर जातो ना, काय त्यांचा महिमा सांगतोय. त्या दिवशी राजाच्या डोक्यात प्रकाश पडला, बाबाजी आपलं जीवन मातीत गेलं, रवींद्रजी मातीत गेलं जीवन. राजा आजारी पडले. राजवैद्य येत होते, विचारित होते आपल्या शरीरात कसल्याही प्रकारची व्याधी नाही, काही दुःख नाही, काय नाही, तुम्ही गळून का जाता? काय नाही, एकच दुःख आहे, एकच दुःख आहे. जाता जाता एखादा साधू भेटाव, आणि साधू आमच्या इथे येत नाही. कोण साधू? देवर्षी नारद. नाही येऊ द्या म्हणले नारद. बाकीचे महाराज ते आल्याशिवाय बाकीचे महाराज येत नाही. वा. राजवैद्याने सांगितले हे औषध आमच्याकडे नाही, तुमचं प्रारब्ध खोटं आहे. ज्या दिवशी नारद येतील त्या दिवशी तुमचं प्रारब्ध कोड होईल. घरून गेलेला मुलगा मधु नावाच्या अरण्यात गेला, आणि अरण्यामध्ये मानवी देहापैकी सर्वात एक देह मानवी सापडा असेल तो फक्त नारदांचा. बाकी पशुपक्षी भेटले असतील, पण मानवी देहधारी ते नारद सापडले. नारदांचं दर्शन झालं, नारदांची कृपा झाली. नारदाच्या कृपेमुळे ध्रुवाला जगाच्या मालकाची भेट झाली. आणि ध्रुवाच्याही अंतःकरणात एक रखरख होती. माझ्या बाबांना आतापर्यंत पत्नीचं ऐकून काय चुका केल्या असतील त्या करू द्यावं, पण त्यांच्या पोटी वारकरी मुलगा जन्माला आलाय. मग ज्याचं पोरग वारकरी आहे त्याच्या बापाला भेटायला काय हरकत आहे तुम्हाला? ज्याचा मुलगा साधू आहे त्याच्या वडिलाला भेटायला काय हरकत आहे तुम्हाला? ज्या माऊलीच्या पोटी साधू जन्माला आला, सद्गुरू काशीगिरी महाराज जन्माला आले, त्या माऊलीच्या पायावर डोकं ठेवा वाटलं बैठकीत, पर्णकुटीत डोकं ठेवा वाटलं त्या माऊलीच्या पाठी. महाराज रत्नांना जन्म दिलाय त्या माऊलीने. काय वय असेल तरी पण या परिस्थितीत पण पदर पडू द्यायची हिंमत नाही. काय क्षमता आहे महाराज, काय क्षमता आहे. घ्या बाकीच्या आदर्श घ्या, त्या म्हातारीचा घ्या आदर्श. डोकं जरी नाही झाकलं तरी निदान पाठी तरी झाकून घेत जा. या पाठी इथं काय कांदे लावायचे नाही, गहू पेरायचा नाही, मका पेरायची नाही, काय ऊस लावायचा नाही. पाठ हा आता कुठे ऊन लागत तुम्हाला? घेतलं पाहिजे झाकून. कारण सांगू माझ्या माईंनो, माझ्या या संप्रदायानं, ज्या संप्रदायाच्या नावानं 2 टायमाची भाकरी खातो का, त्या संप्रदायानं तुम्हाला जी पदवी दिली का ती जगात कोणालाच नाही. राज्य, राणी व संपत्ती. या देशाची सर्वात मोठी श्रीमंती काय असेल तर या पवित्र भारत देशाची स्त्री आहे. ज्या महात्म्याची आपण पुण्यतिथी करतो ते सद्गुरू काशीगिरी बाबा सुद्धा या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आलेत. काय अधिकार आहे महाराजा लोकांचा, या माऊल्यांचा. म्हणून या देशातली किती जरी श्रीमंत असेल त्यानं पैसे आतल्या खिशात ठेवले पाहिजे. डायरीच्या पुढून पैसे जे ठेवतात का हे भिकारी नसते, ते भिकार चोट असते. डायरीच्या पुढून नोटा ठेवतो. सुंबळ्या, अरे लाखानं लोक गवसतीन तुला अवतार लावणारे, तू काय डायरीच्या पुढून नोटा ठेवतो? भाकरी बाहेरच्या खातून पैसे डायरीच्या पुढून ठेवतो. भिकार चोट कुठला? पैसे झाकलेले असावा आणि या देशाची पवित्र स्त्री सर्व अंग कपडे घातलेली असावा. ही श्रीमंती आपली, श्रीमंती नाही बघू द्याची पाठ कोण. पूज्यश्री देवर्षी नारद गुरुवर्य भेटन माझ्या बाबाला.
नारदानं सांगितलं, दुर्वा तू म्हणायची काय गरज आहे, तुला घेऊनच नगरीत मी जाणार आहे, तुला घेऊन नगरीत जाणार आहे. नारदांचा संदेश सर्वत्र पोहोचला आणि मला वाटतं तप्यांच्या झुंडी म्हणत होते पूर्वीच्या काळात, झुंड म्हणायचे, झुंड. माझ्या लहानपणी फार माहुरून झुंड आली, त्र्यंबकून झुंड आली, अशी ती प्रथा होती म्हणण्याची. आणि यायचे 5-25 साधू यायचे मारुतीरायाच्या मंदिरात, अधिष्ठान भिक्षा व्हायची गावात आणि शंख स्फुरण व्हायचा, इतका शंखनाद व्हायचा असं गावाचं प्रत्यक्ष काशी झाली असं वाटायचं, प्रत्यक्ष वाराणसी, प्रत्यक्ष पंढरी असा शंखध्वनी व्हायचा. अशा झुंडीची झुंडी त्या नगरीत पोहोचल्या. मुद्द्यावर येतो आपल्या अभंगावर. उत्तानपाद गावाच्या बाहेर नेण्याकरता आले. गुरुवर्य डोंगरोजी महाराज फार सांगायचे गोडसर. श्रीमद भागवतातलं नाविन्यपूर्ण रत्न गुरुवर्य डोंगरोजी महाराज, रामचंद्रजी महाराज डोंगरोजी. मला पाहायला नाही भेटले, पण मी त्यांचं लिखाण वाचतो कधी कधी. चांगल्यांचं वाचत जावा, फार गोड सांगतात. दुर्वाला नेण्यासाठी बाहेर आले. प्रत्येक महाराजांनी उत्तानपादाच्या अंगावर फुलं टाकली, फुलं टाकली. उत्तानपाद रडू लागले. नारदानं कडकडाटून मिठी मारली, नारदाच्या खांद्यावर मान टाकली. उत्तानपाद रडत होते. पूज्यश्री स्वर्गात आहे, मी सत्य लोकात आहे, मी गोलोकात आहे. आज माझं जीवन सफल झालं. जीवन तुम्ही साधू लोक माझ्या नगरीत आलात. कारण काय नाही म्हणे. मुलाला विचारा. विचारलं दुर्वाला, बाळा काय करून आलास? काय नाही, देवाला भेटून आलो, देवाला भेटून आलो. उत्तानपादाने विचारलं, दुर्वा जगाचा बाप भेटला? जी बाबा, विश्वाचा बाप भेटला, मालक भेटला. कृपा कोणाची? देवर्षी नारदाची. साधूच्या कृपेमुळे इतक्या कमी वयात साधना प्राप्त झाली. जगाचा बाप प्रत्यक्ष मूर्तिमंत पुढे वरायला, कानाला गालाला शंख लावला, डोळे उघडले, चतुर्भुज जगाचा बाप पाहला. दुर्वाने आढळपद प्राप्त केलं. इतकं सोडून द्या. वडिलांनी विचारलं, दुर्वा एक बोलू तुला? तू जन्माला आला त्यावेळेस पासून विरळा होतास रे, तुझ्या आईचं पुण्य होतं. याच्याकरता तुला नारद प्रत्यक्ष भेटले, देवही भेटले. हजारो पत्र पाठवून नारद पत्राचं उत्तर देतच नव्हते, येत नव्हते, पण पत्र जशाल तसं वापस करत होते. पत्र त्यांच्या आश्रमात मधु अरण्यात त्यांनी ठेवलं नाही. आणि ते देवर्षी नारद लक्षावधी साधूंना घेऊन आलेत. ताकद काय? काही नाही म्हणले, बाबा याच नारदांची माझ्यावर कृपा झाली. तुम्ही विचारून घ्या, तुम्हीच विचारा. लोटांगण घातलं, विचारलं, देवर्षी एक विचारू? मी शेवटचं पत्र रडत रडत तुम्हाला पाठिलं, त्या पत्राचा सुद्धा तुम्ही स्वीकार केला नाही. आज सर्व ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध घेऊन आला, त्याचं कारण काय? काही नाही म्हणे, एकच कारण आहे, तुमच्या कुळात साधू जन्माला आला, तुमच्या कुळात नामधारक जन्माला आला, तुमच्या कुळात भक्त जन्माला आला. महाराज, एक भक्त या कुळात जन्माला आल्याच्या नंतर त्या कुळाला तडा गेलेलं तडा गेलेलं कुळ बाबाजी, तडा गेलेलं कुळ, ज्या कुळाला साधून वाळीत टाकलेलं कुळ,
पण सर्व साधू त्या कुळाकरता विलीन होतात याचं एकमेव कारण त्या कुळात साधू जन्माला आला. साधू जन्माला आल्याच्यानंतर त्या कुळाचा स्वीकार बाकीचे साधू करतात. साधू करतात नवल नाही, साधूने स्वीकार केला की जगाचा बाप स्वीकार करतो, अन्यथा जगाचा मालक स्वीकार करत नाही. एक साधू ध्रुवासारखा ज्या कुळात येतोय त्या कुळाचा किती उद्धार